ज्या महिलांचे केस खूप गळत असेल त्यांनी तिळाचे तेल केसांना लावा। तेल गरम करून त्यामध्ये लाल कांद्याची पेस्ट टाकून रात्रभर तसेच ठेवून ते सकाळी लावले तरी चालेल। ज्या महिलांना पिरियड्स वेळेवर येत नाही त्यांनी पपई लिंबूचे सेवन करावे। ज्या महिलांचे मासिक पाळीमध्ये पोट दुखत असेल तर त्यांनी दुधासोबत शतावरी घ्यावी। ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी नियमित ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी पिण्याची सवय लावावी, त्यामुळे वजन कमी होते। गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावावे। ज्या महिला कमी वयात म्हाताऱ्या दिसू लागल्या आहेत त्यांनी डाळिंबाचा रस दह्यात मिसळून प्यावा, त्वचेवर फरक दिसून येतो। ज्या मातेचे प्रसूतीनंतर दूध कमी असेल तर त्यांनी ओवा, जिरे खावे। चेहऱ्यावर काळे डाग असतील तर बटाट्याचा रस किंवा टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावून मसाज करावा। गरम दुधासोबत जलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात। चेहरा तेजस्वी आणि टवटवीत दिसण्यासाठी रात्री झोपताना ॲलोवेराचा गर लावून ठेवावे, चेहऱ्यावर ग्लो येतो। ज्या स्त्रिया स्वतःच्या हाताने कपडे धुतात त्यांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास जाणवत नाही। ज्या महिलांना सतत सर्दी होत असते त्यांनी नेहमी कोमट पाणी प्यावे, निदान सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास पाणी नक्की प्यावे। ज्या महिला अतिलठ्ठ आहेत त्यांनी आहारामध्ये शिमला मिरची आणि काकडी आहारात घ्यावी। डोक्यात उवा झाल्यास कडुलिंबाच्या पानाची पेस्ट खोबरेल तेलात उकळून ते तेल सतत 5 दिवस लावले तर उवा नाहीशा होतात। रोज सकाळी उठल्यावर केस विंचरल्यास केस मजबूत होतात। जे लोक भरपूर प्रमाणात साखर घातलेली चहा पितात ते लवकर लठ्ठपणाचे शिकार बनतात।